नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. देशाच्या नेत्या म्हणून ही शेवटची त्यांची भेट होती. स्विस गार्डच्या ताफ्यासोबत मर्केल आणि त्यांचे पती ओपस्टोलिक पॅलेसमधून पोपच्या भेटीसाठी निघाले. तिथे पोप फ्रान्सिस स्वागतासाठी सज्ज होतेच. सुमारे 45 मिनिटं त्यांच्या चर्चा झाली. गेल्या 16 वर्षांपासून जर्मन चान्सलर म्हणून त्यांनी काम केले आणि या दरम्यान त्यांनी लाखो स्थलांतरितांसाठी जर्मनीची दारं उघडी करून दिली. नवीन प्रशासन येईपर्यंत मर्केल आणि त्यांचं सरकार काळजीवाहू तत्वावरती काम करेल. संपूर्ण प्रक्रियेला काही आठवडे किंवा महिनेही लागू शकतात. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी रोमच्या दौऱ्यादरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या उपस्थितीत आणि रोम स्थित सेंट एगिडियो समुदायाने आयोजित केलेल्या कोलोसियममध्ये संध्याकाळी प्रार्थनेला उपस्थिती लावली. शांततेशिवाय आपण एकत्र राहू शकत नाही असं मर्केल आपल्या भाषणात म्हणाल्या. मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस आणि इटालियन प्रीमियर मारिओ ड्रॅगी यांची भेट घेतली. मर्केल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की व्हॅटिकन भेटीदरम्यान राजकारण, हवामान बदल आणि पादरी लैंगिक शोषण आणि जर्मनीनं पाठिंबा दिलेल्या बाल संरक्षण आणि सुरक्षित वातावरणासाठी बैठक बोलावली आहे. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील चर्चा चांगल्या मार्गावरती आहेत असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. जूनमध्ये इराणच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर होसेन आमिर अब्दुल्लाहियन यांनी पहिल्यांदाच लेबननचा दौरा केला. तसंच लेबननला गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेलं विजेचं संकट दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून प्रस्ताव दिलाय आणि इराणच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. तेहराननं 2015च्या सुरुवातीला जागतिक शक्तींशी केलेला करार पुनरुज्जीवित करण्यासाठी जूनपासून थांबलेली आण्विक चर्चा लवकरच पुन्हा सुरू होईल असं त्यांनी नमूद केलं. तर इराण आणि सौदी अरेबियात संबंध सुधारणं ही चांगली आणि सकारात्मक बाब असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलंय. युरोपियन युनियनच्या उच्च स्थलांतरण नियंत्रणकारी अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलं की क्रोएशियन पोलिसांकडून स्थलांतरितांविरोधातील कथित हिंसाचाराचे काही अहवाल हे धक्कादायक आहेत. ब्रुसेल्समध्ये बोलताना युरोपियन युनियनच्या गृहव्यवहार विभागाचे आयुक्त येल्वा जोहान्सन यांनी सांगितलं की अहवालात सांगण्यात आलेली स्थिती चिंताजनक आहे. सीमावर्ती भागात होत असलेले हिंसाचाराचे प्रकार खूप विदारक आहेत. क्रोएशियानं शेजारच्या बोस्नियामधून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांना आणि आश्रय शोधणाऱ्यांना पद्धतशीरपणे हिंसाचार घडवून त्रास दिला जात असल्याचा आरोप युरोपियन युनियननं केलाय. युरोपियन युनियनचे काही कायदे पोलंडच्या संविधानाच्या विरोधात आहेत. अशा प्रकारचा निर्णय पोलंडच्या न्यायालयानं दिलाय. न्यायाधिकरणानं गुरुवारी निर्णय देताना सांगितलं की युरोपियन युनियन कराराच्या काही तरतुदी आणि काही निर्णय पोलंडच्या सर्वोच्च कायद्याच्या विरोधात आहेत. आम्ही युरोपियन युनियनला मानतो. याचा अर्थ असा नाही की बाहेरच्यांनी आमच्या देशाच्या कायदेशीर आणि अन्य बाबींमध्ये हस्तक्षेप करायला आमची सहमती आहे. 14 पैकी 2 न्यायाधीशांनी एकत्रितपणे हे मत नोंदवलं. गुरुवारी रात्री जपानची राजधानी टोकियोला भूकंपाचे धक्के बसले. 6.1 इतकी तीव्रता असलेले हे भूकंप होते आणि या भूकंपाच्या धक्क्यानंतर सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. टोकियोच्या पूर्वेकडील चिबा प्रांतात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि या भूकंपाच्या धक्क्यामुळे टोकियोमधील अनेक भागात काही काळ घबराट पसरली होती. मुख्य कॅबिनेट सचिव मात्सुनो यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या या धक्क्यानंतर प्रशासनाकडून संभाव्य नुकसानाचा आढावा घेतला जातोय. थायलंडमधील पूर प्रभावित रेस्टॉरंट सध्या खाद्यप्रेमींसाठी एक हॉटस्पॉट ठरलंय. या रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांसाठी अनेक खाद्यप्रेमी गर्दी करतायत. पाण्यानं भरलेल्या डेकवर सुद्धा गर्दी करतायत. आता रिकाम्या खुर्च्या आणि रिकाम्या टेबलांऐवजी चाओ प्रया अँटिक कॅफे नेहमीप्रमाणेच खाद्यप्रेमींनी भरलेला दिसतोय. याचाच फायदा घेत रेस्टॉरंट मालकांना त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव हॉटपॉट सर्फिंग असं पुन्हा एकदा ब्रँडिंग केलंय. जर तुम्हाला खाद्यपदार्थ पाण्यानं धुतलेले आवडत असतील तर तुमच्यासाठी हे ठिकाण आदर्श ठरेल असं काही खाद्यप्रेमी मस्करीत सांगतायत. मध्य अलाबामामध्ये बुधवारी रात्री 13 इंच इतका दमदार पाऊस पडला. या रेकॉर्ड ब्रेक पावसानं चांगलीच दाणात दाण उडवली. ठिकठिकाणी पाणी साचलं असून भूमिगत पाईपलाईनमधून सांडपाणी सुद्धा ओव्हरफ्लो झालंय.
बर्मिंगहमला तर जलप्रलयाचा इशारा देण्यात आलेला होता। सोबतच फ्लोरिडा, जॉर्जिया आणि टेनेसीच्या काही भागांनाही हवामान तज्ज्ञांनी अतिवृष्टीचा इशारा दिला। टेनेसी व्हॅलीच्या काही भागात कार पाण्यात वाहून जात होत्या आणि बचाव पथकांनी वाहन चालकांना मदत केली, कारण कमी दृश्यमानता आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवास जीवघेणा बनला होता। गेल्या 3 आठवड्यांपासून सतत उद्रेक होत असलेल्या स्पॅनिश बेटाला पाल्मामधील ज्वालामुखीतून अजूनही लाव्हारस बाहेर पडले। गुरुवारी तर ज्वालामुखीमधून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे ला पाल्मा एअरपोर्ट बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली होती। ज्वालामुखीतून होणारा उद्रेक आता खूप अनपेक्षित आहे। गेल्या 3 दिवसांपासून ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडण्याची तीव्रता काहीशी कमी झाली असून येत्या काही दिवसात ज्वालामुखीतून होणारा उद्रेक थांबू शकेल अशी शक्यता आहे आणि ज्वालामुखीमधून बाहेर पडणाऱ्या लाव्हामुळे 6000हून अधिक लोकांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यास भाग पडलंय आणि 600हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालंय। स्पॅनिश ला पाल्मा बेटावरील ज्वालामुखीतून गुरुवारी संध्याकाळी सुद्धा लाव्हा आणि काळा धूरच बाहेर पडत होता। जवळजवळ 3 आठवड्यांपासून उद्रेक होणाऱ्या ज्वालामुखीमधून राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्यामुळे बेटावरील विमानतळ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला। ज्वालामुखी संशोधक थॉमस वॉल्टर यांच्या मते परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आणि अनपेक्षित आहे। स्लोवेनिया सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांवर अश्रुधूर आणि जलतोफांचा वापर करून त्यांना पांगवण्यात आलं। सरकारनं लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा राजधानी ल्युबियानामध्ये विरोध करण्यात आला आणि महिनाभरात तिसऱ्यांदा अशी आंदोलनं झाली आहेत। पाश्चिमात्य बाल्कन देशांशी संबंध दृढ करण्याबद्दल युरोपियन युनियनचे नेते आणि बाल्कन देशांचे अधिकारी शिखर परिषदेत चर्चा करणार आहेत। ब्राझीलमध्ये कोरोना बळींची संख्या लवकरच 6 लाखांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे, कारण कोरोना बळींच्या यादीमध्ये अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक लागतोय। सध्या संक्रमण आणि कोरोना बळींची संख्या कमी होतीये। रिओ द जेनेरो, साओ पावलोमध्ये कोरोना बळींना श्रद्धांजली वाहिली गेली। आप्तांच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ न शकलेल्या नागरिकांनी स्मृतीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली। फायझरनं अमेरिकन सरकारला 5 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांसाठीच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यासंदर्भात विचारणा केली असून परवानगी मिळाली तर येत्या काही आठवड्यात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते। अनेक पालक आणि बालरोग तज्ज्ञ 12 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या संरक्षणासाठी आवाज उठवतायत। मुलांच्या शाळा सुरू झाल्यापासून कोरोनाचा उद्रेक झाल्यास त्याचा मोठा परिणाम लहान मुलांवरती होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर लहान मुलांसाठी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देणं योग्य ठरेल की नाही ते आता अन्न आणि औषध प्रशासनालाच ठरवावं लागेल। वायव्य चीनच्या झिंजियांग उईगुर प्रदेशात आढळलेल्या 2 कोरोना बाधितांमधील लक्षणं ही डेल्टा व्हेरियंटची आहेत असं स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं। रविवारी झिंजियांगच्या इली कझाक स्वायत्त प्रांतातील सीमावर्ती शहर होर्गोस या ठिकाणी नियमित न्यूक्लिक ॲसिड चाचणी दरम्यान ही 2 प्रकरणं आढळली। लक्षणं नसलेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी या दोन्ही रुग्णांच्या सर्व संपर्कात आलेल्यांचं ट्रेसिंग करायला सुरुवात केली। एक छोटासा ब्रेक इथे घेतोय। ब्रेक नंतर लगेचच परत येऊयात आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहायला। पाहत राहा जगाच्या पाठीवर। आठवड्यांसाठी आपल्या ताब्यात घेतलेला आहे। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी युरोपीय युनियनद्वारे एक विशेष द्विपक्षीय आयोग तयार करणं अपेक्षित होतं। KFOR हे 28 देशातल्या सुमारे 4000 सैनिकांसह नेटोच्या नेतृत्वाखाली तैनात असून संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन आणि इतरांद्वारे सुद्धा समर्थित आहे। पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात 11 जणांचा मृत्यू झालाय। 5.7 इतक्या क्षमतेचा हा भूकंप होता। त्या भूकंपात 200 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीये।
बलुचिस्तान प्रांतात हरनाईपासून 14 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनं दिलेली आहे. पृष्ठभागाच्या खाली 20 किलोमीटर खोल हा केंद्रबिंदू होता. जगात सर्वात प्रथम मलेरिया मॉस्किरिक्स या लसीचा वापर केनियामध्ये केला जातो आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. मुलांच्या वॉर्डमध्ये 70% मुलं मलेरिया बाधित आढळत होती, पण आता हे प्रमाण 16 मुलांमध्ये 3 बाधा इतकं कमी झालेलं आहे. ही लस केवळ 30% प्रभावी आहे आणि यासाठी 4 डोस आवश्यक आहेत. काही महिन्यांनंतर लसीपासून संरक्षणाचं प्रमाण कमी होतं. अमेरिकेत डॅलसमधल्या एका विद्यार्थ्यानं शाळेच्या परिसरात गोळीबार केला, ज्यामध्ये 4 जण जखमी झालेत. हल्लेखोरानं घटनास्थळाहून पळ काढला. आर्लिंग्टनमधल्या टिम्बरव्ह्यू हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. दोघांना गोळ्या लागल्यात तर अन्य 2 जण देखील जखमी झालेले आहेत. आर्लिंग्टनचे सहाय्यक पोलीस प्रमुख केविन कॉल्बे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली आहे. हाणामारीनंतर गोळीबाराचा हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग हटवण्याचा आणि किनारा स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सध्या प्रयत्न सुरू आहेत. इथली कर्मचारी संख्या वाढवण्याचं लक्ष्य असल्याचं अमेरिकेच्या तटरक्षक दलाकडून सांगितलं गेलेलं आहे. जहाजाच्या नांगरामुळे तेलाच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि ती खेचली गेल्यानं फुटली असावी असा अंदाज तपास करत असलेल्या पथकानं व्यक्त केलाय. गळतीबद्दल सुरक्षा यंत्रणेनं सतर्क केल्यानंतरही कंपनीनं पुरवठा बंद केला नाही असंही तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेल गळती झालेली आहे आणि या गळतीमुळे हंटिंग्टन बीच पूर्णपणे तेलकट झाल्याचं दिसलं. या कामासाठी समुद्र किनारे आठवडा किंवा जास्त काळ बंद ठेवावे लागले, याचा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही जबर फटका बसलाय. या परिसरातल्या किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसाय आणि मनोरंजनात्मक व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत. इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी मंगळवारी इराण आणि त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या विरोधात गुप्त कारवाया वाढवण्याचं वचन दिलं. तेल अवीवमध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अवीव कोहावी असं म्हणाले की इस्रायल आणि तिचा गुप्तचर समुदाय संपूर्ण मध्य पूर्वेत इराणी प्रादेशिक घुसखोरीच्या विरोधात काम करतंय. इराणच्या क्षमता नष्ट करण्यासाठी ऑपरेशन्स सुरूच राहतील. यासाठी लष्करानं मेजर जनरल एहरोन हलिवा यांची नवीन गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या विरोधात कार्यरत योजना विकसित करणं आणि सुधारणा करणं हे कायम असेल. तिथे कोणतीही घडामोड असली तरी प्रभावी आणि वेळेवर लष्करी प्रतिसाद देणं हे देखील कर्तव्य असणार आहे. सत्ता मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधल्या तालिबान नेत्यांनी मंगळवारी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांची पहिल्यांदाच भेट घेतली. या गटाला आशा आहे की देश आर्थिकदृष्ट्या कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अशा अवस्थेत आपली तिजोरी पुन्हा एकदा भरण्याचा मार्ग मोकळा करता येऊ शकेल. ब्रिटिश पंतप्रधानांचे उच्च प्रतिनिधी सर सायमन गॅस आणि अफगाणिस्तान मिशनचे प्रभारी मार्टिन लॉंगडन यांच्याशी तालिबान्यांनी भेट घेतली आहे. एकेकाळी अफगाणिस्तानच्या खडकाळ पर्वतांमध्ये योद्धा म्हणून नाव कमावलेले पोलिस कर्मचारी सध्या तालिबानची राजधानी काबूलच्या रस्त्यांवर गस्त घालण्याचं काम करतायत. अफगाणिस्तानच्या राजधानीत अशरफ घनींच्या आधीच्या सरकारच्या काळात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणावर होती. दरोडे आणि अपहरणं ही रोजची घटना होती. आता पुन्हा एकदा चोऱ्यामाऱ्या वाढल्यानं पोलिसांनी गस्त वाढवलेली आहे. काहींनी अफगाणिस्तान सैन्यानं सोडून दिलेल्या अमेरिकन बनावटीच्या AK-47 असॉल्ट रायफल्सची विक्री केलेली आहे. हेच लोक या मारामारी करण्याच्या प्रकारांमध्ये आघाडीवर आहेत. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी मंगळवारी सांगितलंय की व्हेनेझुएलाचा प्रमुख सीमा ओलांडण्याचा निर्णय देशाचे नेते निकोलस मड्युरो यांना राजकीय पाठिंबा वाढवण्यासाठी घेतला गेलेला होता. व्हेनेझुएलामध्ये पुढील महिन्यात स्थानिक आणि प्रादेशिक निवडणुका होणार आहेत. असं असलं तरी ड्यूक म्हणालेत की त्यांनी केवळ लोकांच्या फायद्यासाठी सीमा पुन्हा ओलांडण्यास समर्थन दिलं होतं.
अफगाणिस्तानमधनं अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानं आणि फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाशी कोट्यवधी डॉलर्सच्या पाणबुडी कराराचं नुकसान केल्यानं युरोपियन युनियनच्या नेत्यांनी मंगळवारी पहिल्यांदाच त्यांच्या युक्तिवादामुळे युरोपला अधिक संरक्षण स्वायत्ततेची गरज असल्याचं मत मांडलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 27 सदस्य गटानं आपल्या दीर्घकालीन सहयोगींसोबत काम करत राहण्याची गरजही व्यक्त केली, परंतु स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व वाढवण्याची आवश्यकता यावर जास्त जोर दिला गेला. संपूर्ण ब्रिटनमध्ये इंधन पोहोचवण्यासाठी ट्रक चालकांची कमतरता कायम असल्या कारणामुळे अनेक गॅस स्टेशन्सवर रिकामे पंप आणि लांब रांगा लागल्याचं दृश्य ठिकठिकाणी दिसतंय. या कारणामुळे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी सोमवारी पूर्व लंडनमधल्या ब्लॅकवॉल बोगद्यात प्रवेश रोखलेला होता. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी इशाराही दिलेला होता की पुरवठा साखळीमध्ये समस्या आणि अन्न आणि इंधनाची कमतरता ख्रिसमसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ऑपरेशन एस्केलिनचा भाग म्हणून सुमारे 200 लष्करी जवान तैनात करण्यात आलेले आहेत. इंधन संकटामुळे प्रभावित झालेल्या पेट्रोल स्टेशन्सना पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पॅरिसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान राजकुमारी ॲनीनं सोमवारी युनेस्को लॉरियल वुमन इन सायन्स कार्यक्रमाच्या सर्वोच्च महिला शास्त्रज्ञ आणि पारितोषिक विजेत्यांची भेट घेतली. युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट झाली. भेटीदरम्यान राजकुमारीनं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे आझौले यांचीही भेट घेतली आहे. युनेस्को लॉरियल वुमन इन सायन्स प्रोग्रामची स्थापना विज्ञानाद्वारे जागतिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रयत्नशील महिलांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी करण्यात आलेली आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. सॅन फ्रान्सिस्को बे परिसरात गुरुवारी पहाटे एका व्यावसायिक इमारतीला आग लागली. ही आग पसरल्यानं परिसरातील इतर व्यवसाय सुद्धा धोक्यात आले. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात सॅन फ्रान्सिस्कोच्या पूर्वेकडील अँटिओक कम्युनिटीतील इमारतीमध्ये लागलेल्या आगीमुळे एका रेस्टोबार बेचिराख झाल्याचं म्हटलंय. कॉन्ट्रा कोस्टा अग्निशमन विभागानं एक ट्विट करत ही आग आटोक्यात आणल्याची माहिती दिली आणि कोणीही यात जखमी झालेलं नसल्याचं सांगितलं. काँग्रेस ऑफ साऊथ आफ्रिकन ट्रेड युनियननं गुरुवारी वर्ल्ड डे ऑफ डिसेंट वर्क साजरा केला. शेकडो कामगारांनी मागण्यांची निवेदनं देण्यासाठी गौतेंग प्रीमियर डेव्हिड माखुरा यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला. एक दिवस सर्व कामगारांनी आणि दक्षिण आफ्रिकन लोकांनी काम बंद ठेवून या कृतीमध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं. देशात आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी सरकार आणि खासगी दोन्ही क्षेत्राला धक्का देण्याच्या प्रयत्नात हे कामगार आहेत, कारण कामगार यामध्ये भरडले जात आहेत. गेल्या वर्षी विस्कॉन्सिनमध्ये पोलिसांच्या क्रूरतेच्या विरोधात 3 लोकांवर गोळ्या झाडल्याचा आरोप असलेल्या एका इलिनॉय माणसाविरुद्ध एका न्यायाधीशानं मंगळवारी शस्त्रांचा आरोप फेटाळण्यास नकार दिला. इलिनॉयच्या अँटिओकमधील केली रिटन हाऊसनं केनोशा येथील निषेधादरम्यान जोसेफ रोसेनबॉम आणि अँथनी ह्युबर यांची गोळ्या घालून हत्या केली आणि गेज ग्रॉस्केट्स जखमी झाले. 17 वर्षांच्या रिटन हाऊसवर खुनासह अनेक गुन्ह्यांचे आरोप लावले गेलेत. त्याची चाचणी तपास 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अर्जेंटिनाच्या समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या 2 वेल माशांची सुटका करण्यात आली. ब्युनॉस आयरिसपासून 400 किलोमीटर अंतरावरती मासे वाळूमध्ये अडकले होते आणि मुंडो मरिनो मरीटाईम फाउंडेशनची बचाव पथकं पशुवैद्यकांच्या मदतीनं या दोघांची सुटका करण्यात आली. त्यातल्या एका माशाचं वजन 60 टन इतकं होतं. यंत्रांच्या साहाय्यानं त्यांना उचलून पाण्यात सोडण्यात आलं. प्रदूषणामुळे मासे किनाऱ्याकडे आल्याची शक्यता व्यक्त होतीये. बीजिंग ऑलिम्पिकच्या आयोजकांनी सोमवारी कोरोनाच्या चाचणी कार्यक्रमांची मालिका सुरू करण्याची घोषणा केली. शिवाय पहिली स्पीड स्केटिंग इव्हेंट आहे जी शुक्रवारी चायना ओपनमध्ये दिसते. ऑलिम्पिकसाठी गेल्या आठवड्यात मार्गदर्शक तत्वांनुसार चाचण्या घेण्यात येणार आहेत आणि क्रीडापटू आणि इतर सर्वजणांसाठी नियम निश्चित करण्यात आले. आयोजकांनी सांगितले की चीन बाहेरील सुमारे 2000 स्पर्धक, ज्यात खेळाडू, तांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश आहे, 3 स्पर्धा क्षेत्रातील चाचण्यांमध्ये भाग घेतील.
12 वर्षांपासून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक डॉक्टर फ्रान्सिस एस कोलिन्स यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय. कर्करोग, अल्झायमर, मधुमेह आणि कोरोनाशी लढा देताना जीनोमच्या संशोधनात त्यांचं मोठं योगदान आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या कर्मचाऱ्यांचे आणि संशोधकांचे त्यांनी आभार मानले. अमेरिकन नागरिकांच्या जीवरक्षणासाठी सुरू असलेल्या संशोधनासाठी या सर्वांचे योगदान अतुलनीय आहे अशा शब्दात त्यांनी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. राजीनामा देण्याचा निर्णय कठीण होता असंही ते म्हणाले. आणि या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. बातम्यांच्या इतर अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.